माझी पोरं जोपर्यंत जगतील तोपर्यंत धर्मासाठी वाघासारखी जगली पाहिजे. माझी पोरं मी धर्माच्या रक्षणासाठी जन्माला घातली आहे, सत्याच्या रक्षणासाठी जन्माला घातली आहे. म्हणून माझं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, आज बाळासाहेबांची खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला गरज असते. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, अरे 100 वर्ष लाटल्या होऊन लागण्यापेक्षा 25 वर्ष वाघासारखं सिंहासारखं जगा. हे हिंदू परकीयांच्या आक्रमणात दोन संकट आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात वयाच्या दुसऱ्या वर्षी कोणते? आईला व्याधी झालेले शारीरिक, आई दुसऱ्यावर हात करू शकत नाही, आई खाटेवर पडलेली आहे. सईबाई आई साहेब खाटेवर पडले, पैसे उपचार करताय, उपचार सफल होत नाहीये. त्या पोराची आई जास्त दिवस जगल याची खात्री उरलेली नाहीये. आई संकटात आणि या महाराष्ट्रावर सर्वात मोठं संकट दुसऱ्या बाजूने आलंय. वगैरे म्हणतात पैसे घ्या पण मतदान करा, त्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात का? कारण ते म्हणतात महाविकास आघाडीलाच मतदान करा. नाही, महाविकास आघाडीला मतदान करा हे म्हटलं तर कुणी अडचणीत येईल असं मला वाटत नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा पहिला जो मुद्दा आहे हा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे पब्लिक डोमेनमध्ये तुम्हाला तसे व्हिडिओज बघायला मिळतील. विखे आणि लंके यांच्या समर्थक त्यांचा जो फोन प्रकार आहे जो व्हायरल झाला आहे त्याच्यामध्ये लंकेंच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिली तसा सध्या होणार आहे. तर सुजय विखे पाटील सध्या तक्रार करणार आहे. ना, मी याविषयी हा फोन कटही ऐकला नाही, जे भाष्य मी ऐकलं त्याविषयी मी उत्तर देणं योग्य आहे. सुजय विखेंना गोळ्या घालू अशा पद्धतीचं ते संभाषण आहे. निवडणुकीच्या काळात गोळ्या घालणे किंवा कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने उपसवणे कितपत योग्य आहे? मुळात गेली काही वर्ष राजकारणानं जी एक पातळी जी आपण म्हणतो जी सुसंस्कृत राजकारणाची जी परंपरा ही राखली गेलीच पाहिजे. कारण निवडणुका आज येतील उद्या जातील. महत्वाचं म्हणजे राजकारणातली सुसंस्कृतता जपलीच पाहिजे या मताचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझी जी भूमिका आहे ही माझी भूमिका ही तशी आहे. एकनाथ खडसेची तुमची चर्चा महायुतीतल्या जागा वाटप होत नाही. काल जयंत पाटील की देवेंद्र फडणवीस हे तिन्ही पक्ष ते एकच चालवत आहेत. कल्याणची जागा आहे पण त्यांच्या मुलाचं त्यांनी करू शकतात. मी पुन्हा माध्यमांचा आभार मानतो की तुमच्या प्रश्नांमधूनच जी महायुतीमधली खदखद ती समोर येते. आणि ही परिस्थिती जर लोकसभेच्या जागा वाटपाला असेल तर आता लोकसभेतले जे उमेदवार आहेत ना ते जात्यात आहेत. विधानसभा ज्यांना लढवायची ते सुपात आहेत. त्यामुळे विधानसभा ज्यांना लढवायची असेल महायुतीतून त्यांच्या काळजात आत्ताच धगधग सुरू झालेली आहे. आणि ही जी धाकधूक आहे हीच असंतोषाच्या रूपानं महायुतीत बाहेर पडताना दिसेल. एकनाथ खडसे नाराज का होते? तुमची त्यांच्याशी चर्चा झाली होती का? त्यांना हे बघा, नाथाभाऊ हे फार मोठे नेते, त्यामुळे त्यांच्याविषयी मी भाष्य करणं उचित नाही. त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. अडचणीच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी जी त्यांना साथ दिली त्याविषयी त्यांनी आभार सुद्धा मानलेले आहेत. त्यामुळे आत्ता ही भूमिका का झाली? मी प्रचारात पूर्णपणे लोकसभा मतदारसंघात दौरे करत असल्यामुळे माझी त्यांची चर्चा झाली. राज्यात दुष्काळी परिस्थिती, पाण्याची टंचाई, एकीकडं निवडणुकीचं सगळे झाले, दुर्लक्ष होते. 100% हे दुर्लक्ष होतं. या पाण्याच्या टंचाईविषयी मला खरोखर आश्चर्य वाटलं की जे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सातत्यानं विकासाच्या विषयी भाष्य करत असतात, मात्र आत्ता माननीय पालकमंत्री दुष्काळ विषयक या बैठका घेताना किंवा ही उपाययोजना करताना फ्रंट फुटवर हे आता दिसत नाहीत. ही खरोखर आश्चर्याची बाब आहे. जिथे चारा छावण्याची मागणी होते तिथे चारा छावण्या असेल, जिथे टँकरची मागणी होती तिथे टँकरचा पुरवठा असेल. माननीय पालकमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये जातीनं लक्ष घालून त्यांच्या कार्यशैलीच्या अनुसार यामध्ये तातडीनं या दुष्काळापासून दुष्काळ निवारणाच्या संदर्भातली पावलं उचलावीत अशी माझी त्यांच्याकडे नम्र विनंती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार. मी कितीही मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली तरी सुद्धा आपण बघता आहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री सातत्यानं दिल्लीला जातात. पण दिल्लीला जातात ते केवळ जागा वाटपाच्या चर्चांसाठी आणि जागा वाटपाचे तिढे सोडवण्यासाठी जातात. वारंवार पत्र लिहून सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कदाचित सवड मिळत नसावी. त्यामुळे आम्ही आमच्या मागण्या तर करतच आहोत, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी हा आपलाच नागरिक आहे याचा सहानुभूतीनं विचार करून
केंद्रासमोर झुकण्यापेक्षा ताठमानेनं केंद्राला सांगावं की आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळालाच पाहिजे. म्हणून आपली नेमणूक झालेली आहे आणि बारामतीमध्ये आपण सभा घेणार. 100% बारामतीच का महाराष्ट्रभरात हा सभांचा धडाका या पुढल्या काळात तुम्हाला बघायला मिळेलच. तो तसाही सुरूच आहे आणि या पुढली काळात संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला प्रचाराचा हा धडाका बघायला मिळेल. कारण या निवडणुकीला एक फार महत्व आहे. कारण सर्वसामान्य जनता विरुद्ध महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडणारं केंद्रातलं मोदी सरकार आणि त्यांचे मित्र पक्ष अशी निवडणूक होते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रभर प्रचार सभा नक्की घेणार. माढा लोकसभेचा तिढा सुटेल का? तुमच्यावर जबाबदारी आहे. वेट अँड वॉच.